या 3 दिवसीय शिबिराचा जो आपला विषय आहे तो आहे बौद्ध धम्माचे केंद्र मित्रता। तर आपण इथे बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू मित्रता कसा आहे हे 3 दिवस आपण पाहणार आहोत। तर आज आपण पहिल्या प्रश्नाला मी सुरुवात करणार आहोत। तर आपल्याला सर्वांना माहीत आहे हे शिबिर जे आहे हे होळी निमित्त आहे किंवा ज्याला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणतो आहोत, त्या निमित्ताने हे शिबिर आपण 3 दिवसीय आयोजित केलेलं आहे। तर बुद्धाने सिद्धार्थानी म्हणूया जो गृहत्याग केला तो गृहत्याग कशा करता केला याचं बहुतेक आपल्याला सर्वांना माहीत आहे। सिद्धार्थांनी जो गृहत्याग केला तो गृहत्याग अर्थातच कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये जो काही रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झालेला होता, विवाद झालेला होता, त्या विवादावरून कोलीय आणि शाक्य हे दोन्ही आपसात म्हणजे विवाद करीत होते, भांडणं करीत होते आणि त्यामधून त्यांना हा विवाद मिटवायचा होता, या विवादामध्ये पडायचं नव्हतं आणि त्याकरता त्यांना एक गृहत्याग करावा लागला। दुसरं असंही सांगलं जातं की सिद्धार्थाने गृहत्याग का केला, तर त्यांनी जे मानवी जे अस्तित्व आहे हे मानवी अस्तित्व कसं दुःखमय आहे, कशी व्याधी आहे, कसं दुःख आहे, यादी आहे, म्हातारपण आहे, जरा आहे, मरण आहे आणि एक सुख पण कसं आहे, ह्या मानवी अस्तित्वाचं त्यांनी चिंतन केलं की हे मानवी अस्तित्व कसं व्याधीधर्मी आहे। सतत माणूस कुठल्या ना कुठल्या व्याधीमध्ये असतो, बिमारीमध्ये असतो, हे त्यांनी पाहिलेलं आहे। आपल्याला ती स्टोरी माहीत आहे, जेव्हा सिद्धार्थ छन्नाला घेऊन आपल्या कपिलवस्तूमध्ये फेरफटका मारतो तर ते पाहतात की किती बिमार लोक आहेत, चक्कड म्हणजे तापाने सनसन तापलेले आहेत, बिमार अवस्थेमध्ये ते एकंदर बिमारी पाहतात। त्यानंतर ते म्हातारपण पाहतात की किती म्हातारपण हे दुःखदायक आहे, मरण पाहतात हे किती दुःखदायक आहे आणि शेवटी ते एक संन्यासी सुद्धा पाहतात की तो किती आनंदाने आपलं भिक्षाटन करून जीवन जगत आहे। तर हे दोन्ही प्रसंग आपल्याला या ना त्या परीनं आपल्या समोर येतात, परंतु दोन्ही प्रसंगाचा जर सारांश काढला तर आपल्याला हे दिसतं की सिद्धार्थाने गृहत्याग का केला, तर लोकांमध्ये विसंवाद आहे, लोकांमध्ये कलह आहे, संघर्ष आहे आणि त्या संघर्षाचं विवादाचं दुःखाचं कारण शोधण्याकरता त्यांनी खऱ्या अर्थाने गृहत्याग केला। आणि मग आपल्याला माहित आहे की जेव्हा त्यांनी गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्यानंतर ते आपल्या दुःखाच्या शोधामध्ये त्यांनी मग आराळकामकडे काही ध्यान साधना शिकले, ते उद्दक रामपुत्ताकडे काही ध्यान साधना शिकले आणि त्यांचं तिथेही समाधान न झाल्यामुळं पुढे ते पंचवर्गीय भिक्षूंसोबत त्यांनी तपश्चर्या केली। तपश्चर्या करूनही त्यांना तिथे काही हासिल झालेलं नाही, उलट आपला शरीर कमजोर झालं आणि त्यापासून आपल्याला कुठलीही प्राप्ती झाली नाही, हे पण त्यांनी अनुभव घेतला आणि मग त्यांनी एक प्रकारे ध्यानस्थ बसून आपल्याला माहित आहे की सुजाताच्या हातची त्यांनी अन्नप्राशन केलं आणि त्या अन्नप्राशन करून त्यांनी बोधिगयाच्या बोधी वृक्षाखाली त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली। त्यांना सत्याचं आकलन झालं की खऱ्या अर्थानं माणसांमध्ये संघर्ष का आहे, द्वेष का आहे, ईर्ष्या का आहे, विसंवाद का आहे, मनुष्याचं जीवन दुःखी का आहे याचा शोध सिद्धार्थाला लागला, ज्यालाच आपण बुद्धत्व प्राप्त झालं म्हणतो। त्यांना 4 आर्य सत्याचा शोध लागला
आणि त्यांना माहित पडलं की दुःखाचं मूळ कुठे आहे, कशामुळे दुःख होतं हे सिद्धार्थाने जाणलं. आणि जेव्हा सिद्धार्थाला बुद्धत्वाची प्राप्ती झाली, आपल्याला माहित आहे की त्यांना वैशाख पौर्णिमेला बुद्धत्वाची प्राप्ती झाली. आणि त्यानंतर त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. सारनाथला गेलेत. सारनाथला त्यांनी पहिलं धम्मचक्र गतिमान केलं आणि हळूहळू ते मग धम्म प्रचार करावाच लागले. अर्थातच ही जी काही फाल्गुन पौर्णिमा आहे, उद्याची फाल्गुन पौर्णिमा आहे, ज्याला आपण फाल्गुन पौर्णिमा म्हणतो किंवा त्यालाच आपण होळी पण म्हणतो. या फाल्गुन पौर्णिमेची, ज्याने बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर प्रथम जी फाल्गुन पौर्णिमा आली, त्या पौर्णिमेला म्हणजे बुद्धाने शुद्धोधनाच्या निमंत्रणावरून ते कपिल वस्तूला जाण्यासाठी निघाले. अर्थात कपिल वस्तूला ते या पौर्णिमेला प्रथम पोहोचले. जात असताना त्यांनी पाहिलं, जेव्हा त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर ते जेव्हा कपिल वस्तूला प्रवासाकरता निघाले, तर प्रवासामध्ये निघत असताना त्यांनी पाहिलं, त्यांना माहिती मिळाली की शाक्य आणि कोलीय यांचं पुन्हा सुद्धा संघर्ष, विवाद सुरू आहे. आणि एका नदीच्या तीरावर, एका नदीच्या काठावर शाक्यचे सैन्य उभे आहेत, दुसऱ्या नदीच्या काठावर कोलियाचे सैन्य उभे आहेत आणि ते अगदी युद्ध करण्यासाठी तत्पर आहेत. हे जेव्हा बुद्धाला कळलं, तेव्हा बुद्ध त्या नदीच्या किनाऱ्यावर गेलेत. आता अर्थात माहित आहे की शाक्य हे त्यांच्या वडिलाकडले नातेवाईक होते, कोलीय हे त्यांच्या आईकडले नातेवाईक होते. त्यांनी त्यांच्या वडिलाकडच्या नातेवाईकाकडून सुद्धा भाग घेतला नाही आणि त्यांनी त्यांच्या आईकडल्या नातेवाईकाकडून त्यांनी भाग घेतला नाही. तर या जेव्हा ते प्रथम फाल्गुन पौर्णिमेला कपिल वस्तूमध्ये गेलेत आणि त्यांनी हे चित्र पाहिलं की दोन्हीकडले शाक्यकडली पार्टी, शाक्यकडला पक्ष आणि कोलियाकडले पक्ष हे दोन्ही युद्धासाठी तत्पर आहेत, तेव्हा बुद्धाने पुन्हा विचार केला आणि बुद्ध तिथे दोन्ही पार्ट्यांच्या मध्ये उभे राहिले. आणि त्या दोन्ही पार्ट्यांना त्यांनी बुद्धांनी विचारलं की हे जे तुच्छ असं पाणी आहे, या पाण्याची किंमत जास्त आहे की मनुष्य मात्राची किंमत जास्त आहे? ह्या पाण्याची किंमत जास्त आहे की मनुष्य मात्राच्या रक्ताची किंमत जास्त? दोन्ही पक्षांना त्यांनी प्रश्न केला. पहिल्यांदा त्यांनी शाक्यकडील लोकांना विचारपूस केली. त्यांना विचारलं की हे पाणी जे आहे याची किंमत जास्त आहे की माणसांच्या रक्ताची किंमत जास्त आहे? माणसाची किंमत जास्त आहे. त्यांनी सांगितलं की ह्या पाण्यापेक्षा माणसाच्या रक्ताची किंमत जास्त आहे. कोलियांना सुद्धा तोच प्रश्न विचारला की ह्या नदीच्या पाण्याची किंमत जास्त आहे की माणसांच्या रक्ताची किंमत जास्त आहे? त्यांनी पण उत्तर दिलं की या पाण्यापेक्षा माणसांच्या रक्ताची किंमत जास्त आहे. मग या तुच्छ अशा पाण्यासाठी आपण माणसांच्या हिंसा करणार आहोत, माणसांसाठी आपण युद्ध करणार आहोत आणि त्या युद्धामध्ये अनेक लोकांची हत्या होणार आहे. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा दोन्ही पक्षाच्या लोकांनी, दोन्ही पक्षाच्या कडील योद्ध्यांनी आपल्या युद्धाचे जे काही शस्त्र होते ते त्यांनी खाली ठेवले. अर्थात सांगण्याचा मुद्दा हा आहे की या पौर्णिमेला जेव्हा बुद्धांनी तिथे पाहिलं तर युद्ध होण्याच्या तयारीतच होते. आणि जेव्हा बुद्ध त्यांना हे समजून सांगतात की कुठल्या गोष्टीची किंमत जास्त आहे, माणसाची आहे की या पाण्याची आहे, आणि दोन्हीकडल्या लोकांना ते कळतं आणि दोन्हीकडले लोक आपल्या शस्त्र खाली ठेवतात. तर इथे आपल्या हे लक्षात सांगायचा मुद्दा आहे
की आज समाजामध्ये पण तेच सुरू आहे की अनेक समाजामध्ये वादविवाद आहे, संघर्ष आहे, स्पर्धा आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे. नाही, समाजामध्ये आहे म्हणजे आपणही समाजाचेच घटक आहोत. नाही, आपल्यामध्ये आपण नाही असं म्हणू शकतो का? आपल्यामध्ये पण संघर्ष आहे, आपल्यामध्ये घराघरामध्ये संघर्ष आहे, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे, नाही, द्वेष आहे. म्हणजे आपल्यामध्ये असल्यामुळेच मग आपल्या घरामध्ये आहे, आपल्या समाजामध्ये आहे. म्हणजे जो संघर्ष रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलियामध्ये होता, तोच संघर्ष नाही आजच्या स्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये सुद्धा आहे. नाही, आपल्यामध्ये सुद्धा आहे ना. आपल्यामध्ये ईर्ष्या आहे, आपल्यामध्ये द्वेष आहे, स्पर्धा आहे. नाही, आता बुद्धांनी तिथे जाऊन त्यांनी कुठल्याही याची पक्षाचा बाजू न घेता, आईकडल्या पक्षाची बाजू घेतली नाही त्यांनी, वडिलाकडल्या पक्षाची बाजू त्यांनी घेतली नाही, आणि त्यांनी सरळ सरळ दोन्ही पार्ट्यांना प्रश्न केला. तिथे ते युद्धापासून थांबले नाही का. आता आपण पाहूया की आपल्यामध्ये अनेक प्रकारचे समाजामध्ये संघर्ष आहे नाही का, युद्ध म्हणजे वादविवाद होत आहे. नाही, तर या मनोवस्थेमध्ये आपण सातत्यानं आहोत. नाही, द्वेषामध्ये आहो, ईर्ष्येमध्ये आहो, स्पर्धेमध्ये आहो. नाही, तर याचं काय कारण आहे? नाही, कुठल्या कारणाने आपल्यामध्ये संघर्ष आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे. एक समाज दुसऱ्या समाजावर कुरघोडी करतो आहे, एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबावर कुरघोडी करत आहे. नाही, कशामुळे करत आहे? तर हे आपलं, जसं बुद्धांनी त्यांना सांगितलं की हे अज्ञान आहे, जो आपण म्हणजे पाण्यापेक्षा म्हणजे मनुष्य मात्रापेक्षा पाण्याला महत्व देतो आहोत आणि त्यासाठी युद्ध करतो आहोत. हे जसं त्यांचं अज्ञान होतं, तसंच आपल्यामध्ये सुद्धा अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानामुळं आपण स्पर्धा करतो आहे, संघर्ष करतो आहे, नाही, युद्धाची तयारी करतो आहे. तर याचं मूळ कारण जर आपण शोधलं तर आपल्याला लक्षात येईल की आपली जी काही प्रवृत्ती आहे, आपली जी काही उत्क्रांती झालेली आहे. नाही, नेहमीच आपण म्हणतो डार्विननी उत्क्रांतीचा सिद्धांत सांगितला आणि माणूस हा एक पेशीय प्राण्यापासून हळूहळू विकसित होत तो या मनुष्य प्राण्यापर्यंत आला. तर याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये प्राणी मात्राची प्रवृत्ती आहे. नाही, जसे प्राणी मात्र आपसात भांडतात, झगडतात, नाही, तीच प्राणी मात्राची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. आणि ती निसर्गता आली आहे, कारण आपला जन्मच निसर्गता म्हणजे एक पेशीय प्राण्यापासून विकसित होत होत उत्क्रांत होत होत इथपर्यंत आलेला आहे. तर आपल्यामध्ये जे प्राणी मात्र आहे त्या प्राणी मात्रांचीच प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. तर ही प्राणी मात्राची प्रवृत्ती असल्यामुळे आपण प्राणी मात्रासारखेच व्यवहार करतो. नाही, म्हणजे बाबासाहेब म्हणतात की प्राणी मात्रांना मन नाही. नाही, आपल्याला मन आहे. नाही, त्यांना फक्तच म्हणजे चैनीच्या म्हणजे खाणे पिणे निद्रा ह्या गोष्टी भेटल्या तरी त्यांना तेवढं पुरेसं आहे. पण आपल्याला मन सुद्धा नाही का, मन असूनही आपण प्राणी मात्रासारखेच व्यवहार करतो आहे. आणि म्हणूनच बुद्धांनी ह्या संघर्षातून जेव्हा त्यांना 4 आर्य सत्य कळले, त्यांना हे कळलं की या संघर्षातून मुक्त कसं होईल. नाही, म्हणजे त्यांनी जे काही दुःख पाहिलं, समाजाचं दुःख पाहिलं, रोहिणी नदीच्या वादावरून त्यांनी जो संघर्ष पाहिला, विवाद पाहिला, आणि ते जेव्हा ध्यानासाठी गेलेत, ध्यानस्थ बसलेत बोधिवृक्षाखाली, तेव्हा त्यांना ते कळून चुकलं की या दुःखाचं मूळ कुठे आहे. नाही, दुःखाचं मूळ आपली तृष्णा आहे, आपली आसक्ती आहे. मग तृष्णेमध्ये मग लोभ आहे, द्वेष आहे, अज्ञान आहे. नाही, ह्या साऱ्याच गोष्टी आहेत, याच्यामुळं दुःख आहे. ह्या दुःखातून मुक्त होण्याकरता आपण काय करू शकतो. नाही, बुद्धांनी फक्त दुःखच नाही सांगितलं. अनेकदा आपल्याला वाटते की या जीवनामध्ये दुःखच आहे,
पण आपल्या जीवनामध्ये दुःखच नाही. बुद्धाने सांगितले की दुःख आहे, हे दुःख या प्राणीमात्राच्या प्रवृत्तीमुळं, जे आपल्यामध्ये तृष्णा आहे, लोभ आहे, द्वेष आहे, याच्यामुळं आपल्याला दुःख आहे. परंतु ह्या दुःखाचा नाश पण करता येऊ शकतो, नाही, जो बुद्धाने केलेला आहे. नाही, बुद्ध सर्व तृष्णेपासून मुक्त होते. कुठलीही त्यांना आसक्ती नव्हती, कुठलीही तृष्णा नव्हती, कुणाबद्दलही त्यांच्यामध्ये द्वेष नव्हता, ईर्ष्या नव्हती. नाही, त्यांनी हे पूर्ण याच्यापासून ते अलिप्त झालेले होते. आणि आपणही यापासून अलिप्त होऊ शकतो. आपणही बुद्धासारखेच बनू शकतो, असा बुद्धाने आपल्या सर्वांना आत्मविश्वास दिला. या जगामध्ये कोणीही असा आत्मविश्वास आपल्याला दिला नाही की तुम्हीही दुःखातून मुक्त होऊ शकता, तुम्ही माझ्यासारखे बनू शकता, असं कुठल्याही धर्मसंस्थापकांनी सांगितलेलं नाही. एकमेव बुद्ध असा आहे की तो आपल्याला कॉन्फिडन्स देतो. बुद्ध आपल्याला कॉन्फिडन्स देतात की तुम्ही सुद्धा माझ्यासारखे संपूर्ण दुःखातून मुक्त होऊ शकता. नाही, की तिसरं आर्य सत्य त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यासारखे होऊ शकता, सर्व दुःखातून मुक्त होऊ शकता. एवढा मोठा आत्मविश्वास बुद्धाने आपल्याला दिलेला आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी दुःखातून मुक्त होण्याकरता त्यांनी आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. नाही, की जे काही संघर्ष आहे समाजामध्ये आहे, जगामध्ये आहे, जो संघर्ष आहे, जो स्पर्धा आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, याच्यातून मुक्त होण्याकरता त्यांनी मग आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. त्या मार्गालाच आपण धम्म म्हणतो, नाही का, धम्म मार्ग म्हणतो. की जर आपण धम्म मार्गाचं आचरण केलं, आपण जर धम्म मार्गाने गेलो, तर आपण बुद्धासारखे संपूर्ण दुःखातून मुक्त होऊ शकतो. आपण पण बुद्धासारखे बुद्ध बनू शकतो. हे बुद्धाने आपल्याला मोठं आवर्जून सांगितलेलं आहे की तुम्ही जर मार्गाचं आचरण केलं, तुम्ही जर त्या मार्गावर चाललात, धम्म मार्गावर, तर आपल्याला तुम्ही माझ्यासारखे बनू शकता. आणि म्हणूनच बुद्ध धर्माचा उद्देश काय आहे? नाही, बुद्ध धर्माचा उद्देश काय आहे? बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा उद्देश काय सांगितलं? बुद्ध धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला कशी जातो? नाही, बुद्ध धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दुःखातून मुक्त होण्याकरता दिला आहे. नाही, जे काही स्वतंत्र, समता, बंधुत्व प्राप्तीसाठी पाहिजे असेल तर ते म्हणतात बुद्ध धर्म घ्या. नाही, संघर्ष मिटवण्याकरता बुद्ध धर्म घेत आहोत. बाबासाहेबांनी अनेक गोष्टी सांगितल्या की बुद्ध धर्म आपण कशासाठी घेतो. बुद्ध धर्म घेण्याचा किंवा बुद्धाच्या धर्माचा उद्देश काय, हेच जर आपल्याला माहित नसेल तर मग आपण एक नामके वास्तेच बोलतो. नाही, तर बौद्ध होण्याचा, बौद्ध धर्माचा उद्देश एकमेव आहे, आणि तो आहे जी काही आपली प्राणी मात्राची प्रवृत्ती आहे, नाही, लोभ, द्वेष, मोहाची जी प्रवृत्ती आहे आपल्यामध्ये, नाही, आपली जी काही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्या नैसर्गिक प्रवृत्तीला बदलवणे, त्याचं परिवर्तन करणे, हा बौद्ध धर्माचा उद्देश आहे. आपली जी प्राणीमात्रांची प्रवृत्ती आहे, ज्या प्राणीमात्राच्या वंशजामधून, ज्या प्राणीमात्राच्या याच्यातूनच आपण विकसित झालेला आहोत, इथपर्यंत आलेला आहोत, ते आपल्यामध्ये आहेच. लोभ, द्वेष, मोहाने भरलेली आपली प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला बदलवणे हा बौद्ध धर्माचा उद्देश आहे. बाबासाहेब बुद्धांच्या धर्मामध्ये लिहितात की बौद्ध धर्माचा पहिला आणि सर्वश्रेष्ठ कुठला उद्देश आहे, तर बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ पहिला आणि सर्वश्रेष्ठ उद्देश हा आहे की आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला योग्य वळण देणं. म्हणजेच आपली नैसर्गिक जी प्रवृत्ती आहे, लोभ, द्वेष, मोहाने भरलेली प्राणीमात्राची जी आपली प्रवृत्ती आहे, तिचं परिवर्तन करणे, तिला बदलवणं, है ना, हा बुद्ध धर्माचा उद्देश. मग आता ही जी आपली प्रवृत्ती आहे, नकारात्मक आपली प्रवृत्ती आहे, नाही, लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या, हेवा, मत्सर, हे सर्वच नकारात्मक आहे. नाही, या नकारात्मक प्रवृत्तीमध्ये आपण असल्यामुळं, आपल्या मनामध्ये ह्या साऱ्या नकारात्मक भावना असल्यामुळं आपण
सुखाचा अनुभव घेऊ शकत, आपण आनंदी राहू शकत नाही. आपल्या मनामध्ये जर द्वेष असेल तर आपण आनंदी राहू शकतो का? असं कोणाचं उदाहरण आहे का? माझ्या मनामध्ये कोणातरी बद्दलचा द्वेष आहे आणि मी दुसऱ्याशी मग आनंदाने व्यवहार करतो, असं होतं का? द्वेष असेल तर द्वेषी माणसाकडे आनंद राहू शकणार नाही, सुख राहू शकणार नाही. द्वेष आहे, ईर्ष्या आहे. आपण पाहतो ईर्षेमुळे तर अनेक म्हणजे विसंवाद आपसात निर्माण होतो नाही, एक दुसऱ्याची ईर्ष्या करणं. तर ही जी काही द्वेषाची, ईर्षेची, लोभाची जी भावना आहे, या साऱ्या नकारात्मक भावना, आणि हा नकारात्मक भावनेचा परिणाम दुःख आहे, यातना आहे, पीडा आहे. जरी आपल्याला आपण त्याला ओळखत नाही, आपल्याला वरवर दिसत नाही, परंतु जेव्हा आपण या नकारात्मक भावनेमध्ये असतो, द्वेषामध्ये, ईर्षेमध्ये, स्पर्धेमध्ये, जलशीमध्ये, तेव्हा आपण दुःखी असतो, आपण आनंद घेऊ शकत नाही जीवनाचा. आणि म्हणून या नकारात्मक अवस्थेमधून परिवर्तन करणं, ही जी काही मनुष्य प्राणी मात्राची प्रवृत्ती आहे, तिचं परिवर्तन करणं हा धम्माचा पहिला आणि सर्वश्रेष्ठ उद्देश आहे. आता आपल्यामध्ये ही प्रवृत्ती आहे हे आपण मान्यच करतो आहे नाही. हिचं परिवर्तन आपण कसं करणार आहे? हिचं परिवर्तन करण्यासाठी काय उपाय आहे? जसं बुद्धांनी सांगितलं की बाबा, जर आपल्याला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला जर माझ्यासारखं व्हायचं असेल, तर आपल्याला त्यांनी मार्ग सांगितलेला नाही, त्याला आपण धम्म मार्ग म्हणतो, त्यालाच आपण अष्टांग मार्ग म्हणतो. आता अष्टांग मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग ज्याला आपण म्हणतो, तो आर्य अष्टांगिक मार्ग जर आपण पाहिला तर अनेक लोक, सुशिक्षित लोक, चांगले वेल क्वालिफाईड लोक, अनेक लोकांना वाटतं की बुद्ध धर्म हा बुद्धिवादी आहे, नाही, तो बुद्धिवादी आहे, तो विज्ञानवादी आहे, नाही. पण बौद्ध धर्म हा केवळ बुद्धिवादी नाही. बुद्धीनं सारा समजतं आपल्याला, अख्खं जग आपल्याला काय चाललंय जगामध्ये, काय आहे ते बुद्धीनं आपल्याला समजतं. पण बुद्धीनं जरी समजलं तरी बुद्धिमत्तेचा, ज्याला असं म्हणूया की बुद्धिमत्तेमुळे किती बुद्धिवान असेल, विद्वान असेल, त्याचे पुस्तकं पाठांतरित असेल, तरी तो माणूस आपल्या भावना बदलू शकत नाही, आपली प्रवृत्ती बदलू शकत नाही. याचा अर्थ असा की बुद्धीचा गुणधर्म नाही की तो आपल्यामध्ये परिवर्तन करेल, नाही. आणि याची उदाहरण आपल्याला अनेक जगामध्ये पाहता येतं की ज्यांनी चांगले PhD सारखे प्रबंध लिहिलेत, नाही, चांगले डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतो की अमुक याच्यामुळे हा रोग होतो, तो रोग होतो, आणि तोच ते तशा पद्धतीचं वर्तणूक करतो, नाही. अनेक लोकांनी चांगल्या PhD, शून्यतेवर PhD मिळवलेला आहे. अनेक लोकांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर PhD मिळवलेले आहे. परंतु त्याला कृतीत उतरवणं हे सोपं काम नाही. कारण बुद्धी कितीही आपल्याला असली, बुद्धिमत्तेने कितीही आपल्याला धर्म समजला, तरी तो आपण आचरणात आणू शकत नाही. म्हणजे समज आणि आचरण याच्यामध्ये खूप फरक आहे. बुद्धी आणि भावना याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे जे समजलं त्याच्याप्रमाणे आचरण करणं हे सोपं काम नाही. आणि आपले अनेक बुद्धिवंत लोक, जे लेखक आहेत चांगले, त्यांनी बाबासाहेबांवर, बुद्ध धर्मावर ज्यांनी PhD मिळवलेली आहे, त्यांच्या जीवनाकडे पहा. जे बोलतात तशा प्रकारे ते कृती करतात का? तशा प्रकारच्या त्यांच्या भावना बदलल्या का? म्हणून आर्य अष्टांगिक मार्गामध्ये जे हृदय संरक्षितांनी जे पुस्तक दिलं आहे ते म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्गाचे 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे सम्यक दृष्टी आहे ती एक प्रकारे त्याला आपण दृष्टी मार्ग म्हणतो, नाही. त्याच्यातून आपल्याला दृष्टी कळतं, दृष्टी काय आहे, बौद्ध धर्माचा उद्देश काय आहे, नाही. त्या थोडीशी आपल्याला झलकही निर्माण होतं की दुःख काय आहे, नकारात्मक भावना काय आहे, हे आपल्याला कळतं. परंतु ते कळल्यानंतर त्याला वळवायचं कसं, त्याला कृतीत कसं आणायचं,
त्याच्यासाठी मग 7 अंग आहे, त्याला म्हणतात भावना मार्ग, की ज्या कृतिशील आहे, ज्याच्या भावना आपल्या बदलवण्यासाठी आपल्याला त्यांनी भावना मार्ग सांगितले. तर अर्थातच आपण आर्य अष्टांगिक मार्गाच्या कडे जाणार नाही, तर आपल्या भावना बदलल्याशिवाय आपलं दुःख, आपल्या नकारात्मक भावना नष्ट होणार नाही. ह्या भावना आहेत, द्वेष भावना आहे, ईर्ष्या भावना आहे, जलशी भावना आहे, लोभ भावना आहे, आसक्ती भावना आहे. तर ह्या भावना ज्या आहेत, नकारात्मक भावना आहेत, ज्याला त्या भावनांना बदलवायचं असेल तर तिथे बुद्धिमत्ता काम नाही करणार. तर त्यासाठी आपल्याला विधायक भावनेची गरज आहे, नाही. आता विधायक भावना काय आहे? नकारात्मक भावनांना बदलवायचं आहे. नकारात्मक भावनेमुळे आपल्याला दुःख आहे, नकारात्मक भावनेमुळे संघर्ष आहे, नाही. एक दुसऱ्याबद्दल द्वेष, ईर्ष्या, लोभ, आसक्ती याच्यामुळे आपण दुःख अनुभवता, आनंद जीवनामध्ये घेत नाही. तर ह्या नकारात्मक भावनांना बदलवायचं असेल, नाही, निगेटिव्ह भावनांना बदलवायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह भावनांचा विकास करावा लागेल, विधायक भावनांचा विकास करावा लागेल. कारण एका पारड्यामध्ये जर इकडे नकारात्मक भावनांचं वजन भरपूर आहे आणि ह्या विधायक भावनांचं वजन फार कमी आहे, ते वरती आहे, तर त्याच्यामध्ये अधिक सकारात्मक भावना टाकल्याशिवाय, अधिक पॉझिटिव्ह भावना टाकल्याशिवाय ते खाली येणार नाही, त्या कमीच होणार नाही, बुद्धिमत्तेने त्या कमी होणार नाही, भौतिक ज्ञानाने त्या कमी होणार नाही. तर आपल्याला तशाच प्रकारच्या विधायक भावना वाढवा. आणि बौद्ध धर्मामध्ये विधायक भावना कुठल्या सांगितलेल्या आहे? ज्याच्या विकासामुळे आपल्याला सुख, आनंद, ज्याच्या विकासामुळे आपण विमुक्तीकडे जाऊ शकतो, बुद्धत्वाकडे जाऊ शकतो, अशा कुठल्या भावना सांगितलेल्या आहेत? बौद्ध धर्मामध्ये या नकारात्मक भावनेतून बाहेर पडण्याकरता सकारात्मक भावना, विधायक भावना कुठल्या सांगितलेल्या आहेत, की ज्या भावनांचा आपल्याला विकास करायचा. कुठल्या भावना सांगितलेल्या आहेत? या सर्वच नकारात्मक भावनेतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, मी सांगितल्याप्रमाणे तिथे बुद्धिमत्ता तुमची काही काम करत नाही. बुद्धीने फक्त कळतं, पण तुम्ही द्वेषातून मुक्त होऊ शकत नाही, तुम्ही ईर्षेतून मुक्त होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह भावनाच, सकारात्मक भावनाच आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. तर बौद्ध धर्मामध्ये कुठल्या सकारात्मक भावना सांगितलेल्या आहेत? तर बौद्ध धर्मामध्ये अनेक बौद्ध परंपरेमध्ये बुद्धाच्या काळापासूनच ज्या सकारात्मक भावना सांगितल्या आहेत, त्या मैत्री सांगितलेली आहे, इथे करुणा सांगितलेली आहे, इथे मुदिता सांगितलेली आहे, इथे उपेक्षा सांगितली आहे, ज्याला ब्रह्मविहार म्हटलेला आहे ना. म्हटलंय ना ब्रह्मविहार? 4 ब्रह्मविहार म्हणतो आपण, नाही. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. ह्या ब्रह्मविहाराच्या माध्यमातूनच आपण बुद्धत्वापर्यंत जाऊ शकतो. आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. त्याला ब्रह्मविहारच म्हटलंय, नाही. ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, उच्च, आर्य म्हणतो त्याला आपण, नाही का. आर्य सत्य म्हणतो, श्रेष्ठ, उच्च, अशी जी उच्च मनोअवस्था आहे, विधायक अशी उच्च मनोअवस्था आहे, ती मैत्री आहे, नाही. मैत्री ही सर्व विधायक भावनांची मूळ आहे. मैत्री नसेल तर करुणा निर्माण होणार नाही, मैत्री नसेल तर मुदिता निर्माण होणार नाही, मैत्री नसेल तर उपेक्षेकडे पण जाणार नाही. मैत्री ही मुख्य आहे. मैत्री जेव्हा दुःखाच्या संपर्कात जातं तेव्हा ती करुणा बनते. मैत्री ही जेव्हा सुखाच्या संपर्कात जातं, इतराच्या आनंदाच्या संपर्कात जातं, तेव्हा ती मुदिता बनते. तर मैत्री ही सर्व विधायक भावनांचा पाया आहे, ती मूलभूत अशी आहे. आणि म्हणून आपल्याला या सर्व नकारात्मक भावनेतून मुक्त होण्याकरता मैत्री भावनेचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे, नाही. मैत्री भावनेच्या विकासाशिवाय आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. आपल्यामधल्या ज्या काही निगेटिव्ह, नकारात्मक भावना आहेत त्या नाहीशा होऊ शकत नाही.
नाही? केवळ बुद्धीच्या बळावर मला सारं समजतं म्हटलं तर आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. म्हणून जे बाबासाहेबांनी म्हटलं की बुद्ध धर्माचा सर्वश्रेष्ठ उद्देश त्यांनी जो सांगितला तो आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला योग्य वळण देण्याचा, त्याचं परिवर्तन करण्याचा. त्याचं परिवर्तन करण्याकरता आपल्याला सकारात्मक विधायक भावनांचा विकास करणं अतिशय गरजेचं आहे. मग आता मैत्री त्याला म्हणतो ती काय आहे? बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्या धम्म जर आपण वाचला तर बुद्ध आणि त्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय सांगितलेलं आहे? धम्माची परिभाषा काय केली बाबासाहेबांनी? बाबासाहेब म्हणतात की धम्म म्हणजे नीती. नाही काही त्यांनी कठीण करून ठेवलं नाही, अगदी सोपं सांगितलं. धम्म म्हणजे काय? नीती. आणि मग नीती म्हणजे काय? बाबासाहेब म्हणतात की धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे काय? त्यांनी सांगितलं की नीती म्हणजे बंधुत्व, नीती म्हणजे मैत्री, भातृभाव. नाही बुद्ध आणि त्याचा धम्म जर आपण वाचतो आहोत नेहमी बाबासाहेबांनी सांगितलेला, तर बाबासाहेबांनी त्यामध्ये सांगितलं आहे की धम्म म्हणजे नीती आहे आणि नीती म्हणजे भातृभाव आहे, नाही का? बंधुत्व आहे, मैत्री आहे. नाही सर धम्म म्हणजे नीती आहे. धम्म मार्गानेच आपण खऱ्या अर्थानं बुद्धत्वाकडे जाऊ शकतो, आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर धम्म म्हणजे काय आहे? नीती आहे. नीती म्हणजे त्यांनी मैत्री सांगितलेली आहे, भातृभाव सांगितला, बंधुत्व सांगितलेला आहे. तर मैत्रीशिवाय, सकारात्मक भावनेचा विकास केल्याशिवाय आपण बुद्धत्वाकडे जाऊ शकत नाही. कारण धम्म बाबासाहेबांनी मैत्री सांगितलेला आहे. धम्म म्हणजे काय? मैत्री. मैत्रीचा विकास, कारण बाबासाहेब म्हणतात की नीती हे धम्माचे सार आहे. नीतीशिवाय धम्म असूच शकत नाही. ज्या धर्मामध्ये नीती नाही तो धर्मच नाही. 1950च्या लेखामध्ये पण तेच लिहितात. नाही बौद्ध धर्मामध्ये नीतीला, ज्या इतर धर्मामध्ये जे देवाला स्थान दिलं आहे ते देवाचं स्थान बौद्ध धर्मामध्ये नीतीनं घेतलेलं आहे, नीतीला दिलेलं नाही. आणि नीती म्हणजे काय आहे? नीती म्हणजे आहे भातृभाव, नीती म्हणजे आहे बंधुत्व. तर पुढे बाबासाहेब असं म्हणतात की माणसाने माणसावर प्रेम करावे या अत्यावश्यक गरजेतून धम्मामध्ये नीतीचा उगम झाला. माणसाने माणसावर प्रेम करावे या अत्यावश्यक गरजेमधून धम्मामध्ये नीतीचा उगम झाला. आता याच्यामधून काय आपल्या निदर्शनात येतं? आपल्या निदर्शनात हेच येतं की जर आपल्याला धम्माचं आचरण करायचं असेल तर आपण सर्व प्राणी मात्रांच्या विषयी आपल्या मनामध्ये मैत्रीची भावना असली पाहिजे, नाही का? आपल्यामध्ये मैत्री असली पाहिजे. सर्व प्राणी मात्रांच्या विषयी आपल्या मनामध्ये मैत्रीचा भाव असला पाहिजे. मैत्रीचा विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता मैत्रीचा विकास करायचा आहे सर्व प्राणी मात्रांच्या प्रती, मैत्रीचा विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. तर दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो की मैत्रीचा विकास कशा पद्धती करायचा? पंचशील आपण पाहतो आहे. पंचशिलामध्ये पहिलंच शील आहे, मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही. कुठल्याही प्राणी मात्राला मी विजा पोहोचवणार नाही. हे पहिलंच हे आहे, नाही का? तर मी सर्व प्राणी मात्रांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करेन. नाही इतरांना इजा पोहोचण्यापासून मी अलिप्त राहील. म्हणजेच आपण तिथे मैत्रीपूर्ण व्यवहार करणार आहोत, नाही मैत्रीचा विकास करणार आहोत. मैत्री हे सर्व शिलाचा आधार आहे. ज्याच्यामध्ये मैत्री नाही तो कुठल्याच शिलाचं आचरण करू शकत नाही. मैत्री ज्याच्यामध्ये नाही तो कुठल्याच शिलाचं आचरण करू शकत नाही. मैत्री नसेल तर आपण कोणाची हिंसा करणार नाही का? मैत्री नाही तर तो हिंसा, त्याच्याशी मैत्रीने राहू शकणार नाही. मैत्री नसेल तर आपण चोरी करू, मैत्री नसेल तर आपण खोटं बोलू, मैत्री नसेल तर आपण अजागृत राहू. म्हणून मैत्री हे सर्व शिलाचा आधार आहे, नाही का? तर मैत्री ही मूलाधार आहे. तर आपण पाहतोय
की मैत्री काय आहे ना, बौद्ध धर्मामध्ये मैत्री ही मूलभूत साधना सांगितली आहे. तर मैत्री काय, मैत्री कशाला म्हणा, मैत्रीचा विकास कसा करायचा, सर्व प्राणमात्रांच्या प्रती मैत्री भाव ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्यामधला द्वेष कमी होईल, आपल्यामध्ये ईर्ष्या होईल. मैत्री मैत्री म्हणजे काय, मैत्री म्हणजे डोळे लावून इथे फक्त सुखी हो सुखी हो म्हणायचं का? मैत्री याचा अर्थ असा आहे की मैत्री म्हणजे निस्वार्थ निस्वार्थ जिव्हाळा आणि निस्वार्थ पणाची भावना, निस्वार्थपणाची भावना, आपलेपणाची भावना, जिव्हाळ्याची भावना, कुठलाही स्वार्थ न ठेवता त्याच्याशी मैत्रीने वागणं, याला मैत्री म्हटलं आहे, नाही का? निस्वार्थ, कुठलाही तिथे स्वार्थ नाही, आपुलकीची जिव्हाळ्याची भावना, त्याला मैत्री म्हटलं आहे. आपल्यामध्ये निस्वार्थपणे आपण व्यवहार करतो का? आपल्या कुटुंबामध्ये असो, मुलासोबत असो, मुलीसोबत असो, शेजाऱ्याशी असो, समाजात असो, आपल्यामध्ये निस्वार्थपणाची भावना आहे का? आपुलकीची भावना आहे का? जिव्हाळ्याची भावना आहे का? नाही. आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की आपण निस्वार्थपणे व्यवहारच करतो. मग मुलासोबत करत नाही, पती पत्नीसोबत करत नाही, शेजारी शेजाऱ्यासोबत करत नाही. आपण जे काही व्यवहार करतो तिथं आपला स्वार्थ असतो, नाही. स्वार्थामुळं आपण त्याच्याशी प्रेमानं वागतो, नाही. प्रेमामध्ये स्वार्थ आहे, नाही. मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे. आपण मुलावर प्रेम करतो, आपण पतीवर प्रेम करतो, पत्नीवर प्रेम करतो, शेजाऱ्यावर प्रेम करतो, पण प्रेमामध्ये तिथे स्वार्थ आहे, नाही. प्रेमामध्ये आसक्ती आहे ना. मुलासोबत वागताना, मुलीसोबत वागताना तिथं आपला स्वार्थ आहे की नाही? आहे का नाही? निस्वार्थपणे आपण मुला मुलीचं संगोपन करतो. तिथे स्वार्थ आहे की हा जर चांगला क्वालिफाईड झाला, नोकरीला लागला तर माझं म्हातारपण चांगलं जाईल, आहे ना. त्यांच्याकडून अपेक्षा आहे, प्रेमामध्ये अपेक्षा असते, नाही. आणि अपेक्षा हे काय आहे? ही आसक्ती आहे. अपेक्षा ही तृष्णा आहे, नाही. स्वार्थ ही तृष्णा आहे, आणि ही तृष्णा काय आहे? दुःखाचं कारण आहे. असं कोणाला वाटत नाही की कोणाला वाटतं की आम्ही मुलासोबत, पत्नीसोबत, पतीसोबत निस्वार्थपणे आम्ही व्यवहार करतो म्हणून? असं आहे का? आपण निस्वार्थपणे नाही, तिथे आपण स्वार्थ असतो, आणि म्हणून तिथे प्रेम आहे, नाही. प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये खूप फरक आहे ना, बरोबर आहे ना. आपण प्रेमाने वागतो, घरामध्ये वागतो प्रेमाने, शेजाऱ्याशी वागतो प्रेमाने, पण प्रेमामध्ये वागण्यामध्ये काय असतं? स्वार्थ असतो, नाही. आसक्ती असते, नाही. आणि ही आसक्ती आहे, स्वार्थ आहे, ही बुद्धाच्या भाषेमध्ये त्याला तृष्णा म्हटलेला आहे. आणि तृष्णेचा परिणाम काय आहे? दुःख आहे. आपल्या अपेक्षा आहे ना, मुलाने असं वागावं, मुलीने असं वागावं, पतीने असं वागावं, नाही. आणि आपल्या मनासारखं जर वागलं नाही, आपल्या मनासारखी जर कृती झाली नाही, तर मग काय होतं? दुःखच होतं, नाही. चिडचिड होतो माणूस. म्हणून ज्याला आपण मैत्री म्हणतो, ही मैत्री निस्वार्थ आहे, कुठलाही तिथे स्वार्थ नाही, आपुलकी आहे, अनासक्तीची ती भावना, याला बौद्ध धर्मामध्ये मैत्री म्हटलं, नाही का. सर्व प्राणीमात्राच्या सुखाची, त्यांच्या विकासाची विधायक अशी भावना, त्याला मैत्री म्हटलं. इथे आपला स्वार्थच पाहतो आपण. शेजाऱ्याशी वागताना प्रेमानं वागतो आपण, किती स्वार्थ आहे. आपली मैत्री ही देण्या घेण्यावर अवलंबून नाही. देण्या घेण्यावर जी गोष्ट अवलंबून असतं ती प्रेम आहे, ती मैत्री नाही. आपण
आपले संबंध देण्या घेण्यावर अवलंबून आहे ना. जर त्यांनी मला चहा पाजला तर मी त्याला पाहिजे, त्यांनी मला चहा नाही पाजला तर मी पण पाजणार नाही, है ना? देण्या घेण्यावर आहे ना. एखाद्याला आपण चांगल्या सुख वस्तू दिल्या, कपडे घेऊन दिले, हे दिले, त्याच्याकडून आपली अपेक्षा असते कारण मी त्यांच्याकडे गेलो तर मला पण द्यावं. तिथे फक्त तुमचं प्रेम आहे, स्वार्थ आहे, निस्वार्थपणाची भावना नाही. म्हणून मैत्री ही निस्वार्थ आहे, कुठलाही स्वार्थ नाही, आपुलकीची भावना, तिथे जिव्हाळा आहे, आसक्ती नाही, आसक्ती रहित जे भावना आहे तिला मैत्री असं म्हटलेलं आहे. तर मग हा मैत्री भावना करण्याचा उद्देश जो मगाने मी सांगितलं की आपला जो ॲटिट्यूड आहे, जो आपला ॲटिट्यूड निगेटिव्ह आहे, नकारात्मक ॲटिट्यूड आहे, त्या नकारात्मक निगेटिव्ह ॲटिट्यूडला फ्रेंडली ॲटिट्यूड बनवणं, नाही मैत्रीपूर्ण ॲटिट्यूड करणं, त्याला लव मूड असं म्हटलं नाही. आता लवचा पण इंग्रजीमध्ये प्रेमच म्हणतो आपण, नाही, पण इथे लव म्हणजे मैत्री आहे, नाही. पण बरेचदा आपण जे काही आपली नकारात्मक भावना असतं तर आपण दंड मार्गाचा उपयोग करतो, नाही, एखाद्यावर प्रभाव टाकतो, नाही, जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला लावतो, नाही, प्रभाव टाकणं, जबरदस्तीने त्याच्याशी त्याला ती गोष्ट करून घेणं, आपल्या मनासारखं त्याला वागवणं, नाही, हा दंड मार्ग आहे. दंड मार्गाने आपण जर वागत असू तर दंड मार्गाच्या विरुद्ध मैत्री मार्ग, नाही. तर दंड मार्गापासून आपण मुक्त होण्याकरता, नाही, आपल्याला मैत्री भावनेची गरज आहे. दंड मार्गाने काय होतं? दंड मार्गाने माणूस बदलतो का? आपण मुलांना खूप मारतो आणि त्याला असंच कर म्हणतो, तर तो खरंच बदलतो का? तो बदलत नाही, तो अधिक बंड पुकारतो, त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल घृणा निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, आणि तो कालांतराने जेव्हा मोठा होतो तेव्हा तो द्वेष, त्याची जे भडास आहे तो काढतो, द्वेष काढतो तो, नाही. पती पत्नीचं पण तसं आहे, नाही. म्हणजे जेव्हा पतीमध्ये थोडीशी एनर्जी असते तेव्हा तो पत्नीसोबत अगदी दंड मार्गाने तो वागतो, नाही, दबाव टाकत असतो. पण हळूहळू जेव्हा तो वयस्कर होता, मुलं बाळा होता, मग त्या पत्नीला त्या मुलाबाळाचा आधार मिळतं आणि तिची एनर्जी वाढते. मग ती जो काही सुरुवातीला त्रास दिलेला आहे त्याचा द्वेष निघतोच तो, नाही. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही जेव्हा दंड मार्गाने एखाद्याला वटणावर आणण्याचा प्रयत्न करता, नाही, दंड मार्गाने त्याला सुधारण्याचा प्रयत्न करता, तो सुधरत नाही. त्याच्यामध्ये तो तुमच्याबद्दलचा द्वेष, तुमच्याबद्दलची ईर्ष्या त्याच्या मनामध्ये दडलेली असतं, आणि जेव्हा कधी प्रसंग येतं तेव्हा तो मग आपल्यावर तो काढत असतो, नाही. म्हणून दंड मार्गाने माणूस बदलत नाही. आपणही दंड मार्गाने आपलं मनाचं परिवर्तन करू शकत नाही. म्हणून आपल्या मनाचं परिवर्तन करण्याकरता, समाजाचं परिवर्तन करण्याकरता मैत्री भावना किंवा मैत्री ही जी साधना आहे किंवा मैत्री भावना आहे, या मैत्रीनेच आपण खऱ्या अर्थानं जगाला बदलू शकतो, समाजाला बदलू शकतो, कुटुंब बदलू शकतो. म्हणून मैत्री ही अतिशय अतिशय महत्वाची अशी भावना आहे आपली फ्रेंडली ॲटिट्यूड करण्याकरता. बरेच लोकांना असं वाटतं की आपण मैत्री भावना जर केली तर काय होईल? मैत्री भावनेमुळं आपलं प्रवृत्ती बदलतं, आपलं मन परिवर्तित होतं, आपण फ्रेंडली ॲटिट्यूड होतं आपलं, नाही, आपलं लव मूड होतं ज्याला आपण म्हणूया. आता त्या फ्रेंडली ॲटिट्यूड मुळे आपण जर लोकांशी मैत्रीपूर्ण व्यवहार केलेत, मैत्रीपूर्ण आपल्या मनामध्ये मैत्री असेल, भावनेमध्ये मैत्री दडलेली असेल, तर आपण लोकांशी व्यवहार करताना सुद्धा मैत्रीचेच व्यवहार करू, नाही. आणि जेव्हा आपण मैत्रीचे व्यवहार करतो तेव्हा लोक बदलतात, नाही. आता प्राणी मात्राला सुद्धा मैत्रीची गरज आहे. जेव्हा प्राणी मात्राला एखादा कुत्रा असेल किंवा एखादी गाय असेल, ते जेव्हा आपल्या दारात येतं, आपल्या जवळ येतं, आणि त्याच्यावर जर आपण असा प्रेमानं मैत्रीचा हात फिरवला तर तो काय करतो? तो आपल्या जवळ येतो, आपल्याला जिभेनं चाटतो,
मग ती गाय असेल, कुत्रा असेल, काय याचा अर्थच काय, त्यांना पण मैत्रीची गरज आहे, त्यांना पण प्रेमाची गरज आहे. जर आपण हातात दगड घेतला तर तिथून पळून जाईल कुत्रा, पण तेच जर आपण त्याच्यावर प्रेमानं हात फिरवला तर तो कुत्रा आपल्याकडे येतो, आपल्याला जिभेने चाटतो. नाही, म्हणून आपलं फ्रेंडली ऍटिट्यूड करणं, आपण लव म्हणून काम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण जर लव म्हणून करत नसू, दंडमार्गाने करत असू, जबरदस्तीने करत असू, खोटे बोलून करत असू, बरेचदा आपण ज्याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतो आपण, नाही का, भावनिक त्याची पिळवणूक करत असतो. नाही, बरेचदा लोक घरामध्ये पण भावनिक पिळवणूक करतात, इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात. ही इमोशनल ब्लॅकमेलिंग करणं, भावनिक पिळवणूक करणं हे सुद्धा त्याची हिंसा करणं. जेव्हा आपण एखाद्याची भावनिक पिळवणूक करतो, त्याला इमोशनल करून त्याच्याकडून काम करून घेतो, करतो ना आपण इमोशनल करून, मुलाला करतो, तुला चॉकलेट देतो, हे कर ते कर, नाही, त्याची एक इमोशनल त्याला करून, भावनिक ब्लॅकमेल करून, पिळवणूक करून आपण अनेक लोकांकडून कामं करून घेत असतो. आणि जेव्हा आपण इमोशनल ब्लॅकमेल करून, त्याची पिळवणूक करून कामं करून घेतो, तेव्हा त्याची हिंसाच आपण करतो. नाही, त्याचं स्वातंत्र्य एक प्रकारे हिरावून घेतो. त्याला करायचं नसतं, पण त्याला आपण इमोशनल करतो. असं केल्यामुळे तुला फार पुण्यकर्म लाभेल, हे होईल ते होईल, असं काही बोलून त्याला कॅप्चर करतो आणि त्याच्याकडून मग काढत असतो. है ना, कदाचित हा मुद्दा तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर आपण भावनिक ब्लॅकमेल करून किंवा खोटे बोलून सुद्धा लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करत असतो. लोक त्याने बदलत नाही, तर आपल्याला त्यांच्यामध्ये मैत्री भावनाच असणं गरजेचं आहे. अर्थातच मैत्री भावना करत असताना आपण एका जागेवर बसून आपलं मन एक फ्रेंडली ऍटिट्यूड आपला बनेल, लव मोड आपलं बनेल. नाही, आपण मैत्रीपूर्ण बनू. केवळ लव मोड करून, फ्रेंडली ऍटिट्यूड करून किंवा मैत्रीपूर्ण आपलं मन करून तेवढंच भागत नाही. तर मग असं जेव्हा आपलं मन बनतं, आपली अशी प्रवृत्ती बनतं, तेव्हा आपल्याला पुढाकार घेऊन लोकांसमोर जावं लागतं. लोक आपल्याला प्रतिसाद देतात. आपण जर लोकांपर्यंत पोहोचलोच नाही तर लोक आपल्याला प्रतिसाद देणार नाही. म्हणून मैत्री भावना ही केवळ एका जागेवर बसून ध्यान करण्याची बाब नाही, तर जेव्हा आपलं असं फ्रेंडली मूड बनतं, तर फ्रेंडली मूड आपलं जे होतं तेव्हा आपल्याला लोकांपर्यंत पुढाकार घेऊन जाणं अतिशय गरजेचं आहे. बुद्ध स्वतः तिथे आले फ्रेंडली लव मूडने आणि त्यांना सांगितलं याची किंमत जास्त आहे की याची किंमत जास्त आहे. नाही, पाण्याची किंमत जास्त आहे की मनुष्य मात्राच्या रक्ताची किंमत जास्त आहे ना. आणि जर तुम्ही पाण्याला महत्व देत असाल, पाण्यासाठी जर मनुष्य मात्राची हिंसा करत असाल, हे तुमचं अज्ञान आहे ना. आणि त्यांनी बुद्धार्थ ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या शस्त्र खाली टाकलं, युद्ध बंद झालं. आपणही जर आपलं फ्रेंडली ऍटिट्यूड केलं, लव मूडने आपण जर लोकांकडे गेलो, तर लोक आपल्याला प्रतिसाद देतात. लोक सुद्धा बदलू शकतात, त्यांचे सुद्धा परिवर्तन होतं. आणि जे काही आपण सुरुवात केली की समाजामध्ये जे भांडणं आहेत, जे वादविवाद आहेत, संघर्ष आहे, स्पर्धा आहे, त्यातून आपल्याला दुःख निर्माण होतं. आणि सुख जर आपल्याला पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला मेत्ता भावना किंवा ज्याला बाबासाहेबांनी नीती म्हटलेलं आहे, नीतिमत्तेचं आचरण करणं, मैत्रीचं आचरण करणं हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे. मैत्री भावना आपण जर आपल्यामध्ये विकसित केली, आपलं जर लव मूड केलं, फ्रेंडली ऍटिट्यूड केला, मैत्रीपूर्ण जर आपण वागलो, व्यवहार केले, तर बाबासाहेब सांगतात बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये त्या माणसाला 11 लाभ नाही. बाबासाहेब बुद्धांच्या धर्मात काय सांगितलं? 11 फायदे सांगितले. जर आपण आपल्या भावना बदलवल्या, आपल्या नकारात्मक भावना बदलवल्या आणि आपल्या विधायक भावना मैत्री भावनेच्या द्वारे
धर्माद्वारे नीतीद्वारे जर आपण त्या बदलवल्या, त्याचं परिवर्तन केलं, तर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धांच्या धर्मामध्ये 11 लाख सांगितलेले आहे. किती लाख सांगितलेले आहे? 11 लाख सांगितले. जो नकारात्मक असतो, सातत्याने विरसत असतो, देशात असतो, तो त्याचं शरीर सुदृढ निरोगी राहतं का? असं सांगतं मानसशास्त्र की जे काही 90% बिमाऱ्या आहेत त्या मानसिक आहे. काय आहे? मानसिक. तुम्ही जर नित्य नियमानं सकारात्मक राहत असाल, विधायक राहत असाल, तर आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं. हा पहिला फायदा आहे मैत्री भावना, फ्रेंडली ॲटिट्यूडचा. पहिला फायदा काय आहे? जो नित्य विधायक राहत असेल, फ्रेंडली राहत असेल, त्याचं शरीर सुदृढ आणि निरोगी राहतं. त्याचं शारीरिक आरोग्य सुदृढ राहतं, निरोगी राहतं. जर जो नकारात्मक राहत असेल, त्याला कुठल्या ना कुठल्या बिमाऱ्या येतात, नाही? शारीरिक मानसिक बिमाऱ्या असतात. आणि मानसशास्त्र सांगतो की 90% ह्या मानसिकच बिमाऱ्या. म्हणून मैत्री भावनेचा हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा त्यांनी सांगितलेला आहे की जर आपण आपलं मन मैत्रीपूर्ण असलं, आपण जर मैत्रीपूर्ण असलो, तर आपल्याला सुखानं झोप येते. आपलं शरीर सुदृढ निरोगी ठेवण्याकरता झोप ही अतिशय महत्वाची आहे. अलीकडे अनेक डॉक्टर सांगत आहेत की कमीत कमी आपल्याला सुखाने 7 तास झोप लागली पाहिजे, 7 तास झोप घेतली पाहिजे. पण अनेक लोकांना 2 तास 3 तासापर्यंत झोपच येत नाही. काय येत नाही? त्यांचं ते फ्रेंडली राहत नाही, मैत्रीपूर्ण राहत नाही. आणि तुम्ही मैत्रीपूर्ण नसल्यामुळं तुम्हाला सुखाने झोप येते नाही. 2 तास 3 तास झोपलं की झोप खतम होते. आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याला अनेक प्रकारचे आजार होतात. अनेक डॉक्टरकडे मी पाहिलं तर ते आज सांगतात की तुम्हाला सुदृढ आणि निरोगी राहायचं असलं कमीत कमी तुम्ही 8 तास झोप घेतली पाहिजे, निवांत झोप आली पाहिजे. आम्हाला निवांत 7 तास झोप येतच नाही, 8 तास झोप येतच नाही. का? तर आमचं मूड हे फ्रेंडली नाही, नकारात्मक अवस्थेमध्ये आहे. तिसरी बाब सांगितली की जेव्हा मग आपण झोपतो तर त्या झोपेमध्ये सुद्धा 11 वेगळ्या स्वप्न पडतात, नाही? भयग्रस्त स्वप्न पडतात, भीतीग्रस्त स्वप्न पडतात. पण आपण फ्रेंडली मैत्रीपूर्ण जर असलो तर आपल्याला चांगले स्वप्न पडतात, वाईट स्वप्न नाही पडत, भीतीग्रस्त स्वप्न नाही पडत. स्वप्न हे पण फार महत्वाचे आहे. नाही, स्वप्न हे बाहेरून येते का? कुठून? बाहेरून कुठून स्वप्न येत नाही. आपण म्हणत असतो की मनी वशे ते स्वप्न दिसे. बरोबर आहे ना? स्वप्न काय आहे? आपलं मन आहे. आपल्या मनाने केलेली कृती आहे. जुन्या लोकांनी ज्या काही म्हणी केल्या त्या काही खोट्या नाही. जे मनी वशे ते स्वप्न दिसे म्हणतो ना आपण, तेच स्वप्नात दिसते, दुसरं काही दिसत नाही. आणि हे भीतीग्रस्त 11 वेगळा जे स्वप्न दिसतात ते आपल्या ह्या नकारात्मक भावनेचा परिणाम आहे. आणि आपण जर मैत्रीपूर्ण असलो तर आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही, चांगले स्वप्न पडत. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपण एक प्रकारे मैत्रीपूर्ण असलो तर आपल्यामध्ये आपण लोकप्रिय होतो. लोक आपल्याला आवडतात आणि आपण लोकांना आवडतो. अनेक लोकांकडे भरगच्च संपत्ती आहे, पद प्रतिष्ठा आहे, चांगले पदावर आहे, मोठ्या मोठ्या पदावर आहेत, भरपूर संपत्ती आहे, पण त्याला शेजारीही पसंत करत नाही आणि गावातले लोकही पसंत करत नाही. मी काही लोकांकडून ऐकलं का त्याने त्याच्या अंगावर पूर्ण आरसे जरी लावले तरी त्याच्याकडे पाहावं असं वाटत नाही. का नाही वाटत? तुमच्या संपत्तीमुळे लोक तुमच्याकडे येत नाही. सत्ताधारी असतात त्यांच्याकडे 5 वर्ष लोक जातात. एकदा त्याच्या हातून सत्ता गेली तर कोण जातं का? नाही जात. अनेक सत्ताधारी लोक पहा तुम्ही, त्याच्याकडे जेथपर्यंत सत्ता आहे तेथपर्यंत त्याच्या मागं फिरणार, पण सत्ता गेली की मग कोणीच विचारत नाही. हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये
आपण पाहतो नाही? तर लोकप्रिय जेव्हा आपलं मन मैत्रीपूर्ण असतं, आपण फ्रेंडली लोकांशी व्यवहार करतो, मैत्रीपूर्ण व्यवहार करतो, तेव्हा आपण लोकप्रिय होतो. आणि हे तात्पुरते होत नाही 5 वर्षासाठी नाही, तर जेथपर्यंत आपलं मन फ्रेंडली राहील तेथपर्यंत आपण लोकप्रिय होतो. लोक आपल्याला पसंत येतात आणि आपण लोकांना पसंत येतो नाही. म्हणून मैत्रीपूर्ण असणं हे अतिशय अतिशय गरजेचं आहे नाही का. त्याच्यानंतर आपण सर्व भीतीपासून मुक्त होतो. कुठल्याच प्रकारची भीती राहत नाही आपल्याला है ना. खास करून आपण पाहतो की आपल्याला क्षणाक्षणाला मृत्यूची भीती असते नाही. प्रत्येकालाच मृत्यूची भीती आहे. असा कोणी माणूस आहे का मृत्यूची भीती आहे म्हणजे नाही. परंतु ही जरी भीती असली तर तो जर चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये विधायक भावना निर्माण झाली, तो चांगल्या प्रकारे फ्रेंडली जगला, तर त्याही भीतीपासून तो मुक्त होतो. त्याला भीती वाटत नाही. तो म्हणतो की भिण्याचं कारणच नाही काही नाही. कोण काय करणार आहे त्याला. पण जो चोर आहे, जो दंड मार्गाने काम करून घेतो, जो खोटं बोलून काम करून घेतो, त्याच्या मनामध्ये भीती असतं, तो भीतीग्रस्त असतो नाही. त्याच्यामुळे लोक पण आपण पाहतोय की त्याला भीती वाटते की मी याच्याकडून खोटं बोलून काम करून घेतलाय, मी याच्याकडून दंड मार्गाने काम करून घेतलाय, तो माझा कधी पुरा काढेल याची त्याला भीती असते है ना. जो खोटं काम करतो, जो दंड मार्गाने प्रभाव करून काम करतो, त्याच्या मनामध्ये भीती दडलेली असते, तो भीतीयुक्त जीवन जगतो. परंतु जो फ्रेंडली असतो त्याला माहिती आहे माझे सारे मित्र आहे, मला कोण काय करणार आहे नाही. आपण पाहतो की अनेक लोकांना सुरक्षा बल पाहिजे नाही, त्याच्या पाठीमागे सुरक्षेसाठी जवान असतात नाही. अनेक मग आता सुरक्षेचे प्रकार आहेत नाही, आहे ना. मंत्री असेल तर त्याला वेगळी सुरक्षा असतं नाही. त्याच्यानंतरही पंतप्रधान असेल त्याला वेगळी सुरक्षा असते, कारण भीती आहे लोक मारतील बंदूक घेऊन. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला तेव्हा त्याची बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना म्हणाले की बाबासाहेब हे लोक तुम्हाला मारतील, आम्ही तुमच्या सभोवताल राहतो. बाबासाहेब म्हणाले की तुम्ही माझ्या सभोवताल राहण्याची गरज नाही. बाबासाहेबांमध्ये किती आत्मविश्वास होता की मला हे लोक काही करू शकणार नाही. बुद्धाच्या संदर्भात येतात. बुद्धामध्ये मैत्री होती, तर बुद्धाचं तर आपण पाहतो की हिंस्र पक्षीने बुद्धाचं संरक्षण केलं नाही. आपण बुद्धाच्या जीवनाकडे जेव्हा पाहतो, त्यांनी जे काही बुद्धगयेला 7 आठवडे घालवले, तर त्यांच्यामध्ये सर्व जीवाणूबद्दल मैत्री असल्यामुळं नाही. आपण पाहतो की मुचलिन नागासारखे नाग, ज्याला आपण मुचलिन नाग म्हणतो, त्यानेही त्यांना 7 आठवडे घातले आणि त्याच्यावरती हणा ठेवला की वादळापासून तुफानापासून बुद्धाचं रक्षण व्हावं नाही. बुद्धाला भीती होती का, बाबासाहेबांना भीती होती का. पण त्यांचं ऍटिट्यूड जे आहे, त्यांची जी प्रवृत्ती आहे, ही मैत्रीपूर्ण होती है ना. म्हणून जो मैत्रीपूर्ण आहे तो सर्व भीतीपासून मुक्त होतो. त्याच्यानंतर आपण पाहतो की सुखाने झोप येतो, सुखाने मृत्यू येतो. झोप नाही, सुखाने मृत्यू. अनेक लोकांना खूप यातना पीडा होऊन मृत्यू येतो नाही. तर आपलं फ्रेंडली जर ऍटिट्यूड असेल तर आपल्याला सुखाने मृत्यू. याचं पण हे आहे, त्याला काय म्हणता येईल, एक शास्त्र. आपण जर अकुशल कर्म केलेले असेल, खूप अकुशल कर्म केले असेल, तर त्या अकुशल कर्मामुळे मृत्यूच्या वेळी आपल्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापामुळे आपल्याला यातना होतात, वेदना होतात. आपण जर लोभी असू, आसक्त असू, तर मृत्यूच्या वेळेस ती आसक्ती सोडण्याची इच्छाच होत नाही. आणि म्हणून पाहतो आपण ते अनेक लोक मृत्यूच्या वेळी त्याच्यावर त्याचा पोरगा आला म्हणून सांगतात, खोटं बोलतात नाही, त्याला पैसे दाखवतात आणि मग त्याचा जीव जातो. नाही तर दोन आठवडे तो तसाच राहतो है ना, जीव धरून. ती आसक्ती आहे, लोभ आहे, पैशाचा लोभ आहे, नातेवाईकाचा लोभ आहे. ती दिसले नाही म्हणून तो जीव नाही सोडत नाही. अनेक लोक यातना घेत, हे शास्त्र आहे. म्हणून सुखाने मृत्यू
येण्यासाठी आपलं निस्वार्थ असं जीवन असलं पाहिजे, मैत्रीपूर्ण आपलं जीवन. तुम्ही अनुभवलेलं आहे की एखादा माणूस 15-15 दिवस मरतच नाही. त्याची इच्छा मुलामध्ये असतं, नातेवाईकात असतं, पैशात असतं. मग त्याला आपण खोटं बोलून पैसे दाखवतो ना. हा, काही लोकांचे अनुभव असतील. तर सुखाने मृत्यू आपण आपलं जर हे असेल, हे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये 11 हे लाभ लिहिले. आणि कदाचित काही लोकांना असं वाटत असेल पुढचा जन्म आहे, पुनर्जन्म जर आहे कोणाला वाटत असेल, तर पुढचा जन्म सुद्धा त्याला चांगल्या श्रेष्ठ योनीमध्ये मिळू शकतो. तो कनिष्ठ योनीत जात नाही. कनिष्ठ योनीमध्ये त्याचा जन्म होत नाही, तर झाला तर चांगल्याच योनीत त्याचा जन्म होतो, जर असेल तर, है ना. म्हणजे असुर लोक हे कनिष्ठ योनी आहे, प्रेत लोक हे कनिष्ठ योनी आहे, प्राणी लोक हे कनिष्ठ योनी आहे, नरक लोक हे कनिष्ठ योनी. या योनीत तुमचा जन्म होत नाही जर आता तुम्ही चांगल्या प्रकारचं जीवन जगले तर, है ना. आणि पुनर्जन्म असेल तर पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळू शकतो, नसेल तर काही प्रश्नच नाही, है ना. आणि त्याही नंतर सर्वात महत्वाचा फायदा जो आहे, जेव्हा आपण मैत्री भावनेचं ध्यान करतो, आपलं ॲटिट्यूड मैत्रीपूर्ण बनवतो, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट जे होतं ती म्हणजे आपण आपपर भेद नष्ट करतो. तू आणि मीची भावना नष्ट करतो. नाही, लोकांमधला आणि आपल्यामधली जी काही दरी आहे, तो पडदा आहे, तो नष्ट करतो. आणि हे पडदा नष्ट करणं, ही दरी नष्ट करणं, आपपर भेद नष्ट करणं, हीच तर एक प्रकारे बौद्ध धर्माचा कळस आहे. त्याला अंतर्दृष्टी म्हटलं, त्याला प्रज्ञा म्हटलं. जेव्हा आपण पाहतो त्याला कळतं की हे सारं अनित्य आहे, मी कशाला त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद करू. नाही, आपपर भेदाच्या वर उठतो केवळ आपण फ्रेंडली ॲटिट्यूड ठेवल्यामुळे, नाही, आपली प्रवृत्ती फ्रेंडली ठेवल्यामुळे, लव मूड आपलं विकसित केल्यामुळे, हे सारे लाभ आपल्याला मैत्री भावनेमुळे होत असतात. नाही, आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे मैत्री, भातृभाव. नाही, तर मैत्री ही अतिशय अतिशय महत्वाची आहे आपलं परिवर्तन करण्याकरता, समाजाचं परिवर्तन करण्याकरता, जगाचं परिवर्तन करण्याकरता मैत्री ही अतिशय महत्वाची आहे. आणि जर आपल्यामध्ये मैत्री असेल, आपण जर मैत्रीपूर्ण असू, आपलं ॲटिट्यूड लवली असेल, आपलं ॲटिट्यूड फ्रेंडली असेल, तर मग आपण चांगली मित्रता निर्माण करू शकतो, चांगले आपल्याला मित्र मिळू शकतो. नाही, आज आपल्याला चांगले मित्र नाही आहे, नाही, आपली चांगली मित्रता नाही. कशामुळं? आपण लोकांना दोष देतो. नाही, मला मित्र नाही, हे नाही, ते नाही. परंतु आपली चांगली मित्रता होण्याकरता, आपल्याला चांगले मित्र मिळण्याकरता आपल्यामध्ये मैत्री पाहिजे. आपलं ॲटिट्यूड मैत्रीपूर्ण असलं पाहिजे, तरच आपण एक प्रकारे चांगली मित्रता निर्माण करू शकतो. आणि बंधूंनो, भगिनींनो, मित्रता काय आहे आणि मित्रता हाच खऱ्या अर्थानं पूर्ण धर्म कसा आहे हे आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. तर मैत्रीमधूनच आपण मित्रता निर्माण करू शकतो, मैत्रीमधूनच आपली मित्रता चांगली होऊ शकते. आणि ही मित्रता कशी संपूर्ण धर्म आहे, जसं बुद्धाने म्हटलं की मित्रता हे पूर्ण धर्मजीवन आहे. तर हा आपला उद्याचा प्रश्न आहे की मित्रता हे कसं पूर्ण धर्मजीवन आहे. तर आनंदाला बुद्धाने सांगितलं, नाही, आनंद जेव्हा म्हणतो की मित्रता हे अर्ध धर्मजीवन आहे, तेव्हा बुद्ध आनंदाला म्हणतो, आनंद असं म्हणू नकोस, मित्रता हे संपूर्ण धर्मजीवन आहे. काय म्हणतो बुद्ध? आनंद असं म्हणू नकोस, मित्रता हे संपूर्ण काय आहे? धर्मजीवन आहे. तर हे आपण उद्या पाहणार आहोत. तर बंधूंनो, भगिनींनो, मला उन्हामध्ये तुम्ही शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. सहनशीलता तुमची अधिक
चांगली मला वाटलेली आहे आणि त्यामुळं तुमच्या या सहनशीलतेचं खूप खूप मी पुन्हा अनुमोदन करतो आणि मी माझी इथेच रजा घेतो. जय हिंद.